Good evening, all of you. Mark the attendance in chat box. Everyone mark the attendance in chat box and let me know whether my voice is clear or not. My voice is clear. Okay. चलो सब लोग अटेंडेंस मार्क कीजिए. सगळ्यांनी अटेंडेंस मार्क करून घ्या चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. ओके. सगळ्यांनी जॉग्राफीचा टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. आज आपला जॉग्राफीचा क्लास आहे. सगळ्यांनी जॉग्राफीचा टेक्स्टबुक ओपन करा. ओके. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? Okay, let's start. Okay. So we have already started lesson number 4, okay, of geography. आपण लेसन नंबर 4 स्टार्ट केलेला आहे जॉग्राफीचा एअर प्रेशर, राईट. लेसनचं नाव काय आहे? एअर प्रेशर, हवेचा दाब. ओके. तर लास्ट टाइम आपण काय काय बघितलं? एअरला वेट असतं, बरोबर. एअर हॅज वेट, राईट. आपण बघितलं हवेला काय असतं? वजन असतं, राईट. अजून काय बघितलं होतं आपण? रिलेशन बघितलेलं आपण. हा. ओके. ओके, मला मी क्वेश्चन्स विचारते तर तुम्ही मला आन्सर करायचे. ओके. मी काही लास्ट टाइमच्या रिलेटेड, लास्ट टाइम जे काही आपलं टॉपिक झालंय त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारते, तुम्ही मला आन्सर द्यायचे. ओके. आणि ते पण तुम्हाला मी होमवर्क मध्येच क्वेश्चन दिले होते, त्याच रिलेटेड विचारते. ओके. चला. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन काय दिला होता मी? गिव्ह रिझन दिला होता, राईट. एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड, राईट. गिव्ह दी रिझन एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. काय क्वेश्चन विचारलेला? कारण द्यायचंय तुम्ही मला. हवेचा दाब हा उंचीनुसार कमी होतो, राईट. तर आता कोण सांगणार मला आन्सर? एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. ओके. फर्स्ट नाव कोणाचं आलंय आपण बघूया. अदिती. ओके, अदिती सांग मला. हॅलो मॅम. येस. पहिलं, हवेत धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. सेकंड, भूपृष्ठापासून जसे जसे उंचावर जावे तसे तसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते. परिणामी जशी जशी उंची वाढत जाते तशी तशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, अजून कोण सांगणार आन्सर? अनघा. ओके, अनघा माईक ऑन कर, सांग मला. हॅलो मॅम. हवेत Yes. धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते. भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होते आणि जसजशी उंची वाढत जाते तशी तशी हवा विरळ होते. त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. चला, सगळ्यांनी आन्सर करायचंय. मला सगळ्यांचा आन्सर पाहिजे. मला समजेल की तुम्ही होमवर्क मध्ये केलाय हा होमवर्क. ओके, प्रथमेश सांग. मॅम, आय एम ऑडिबल टू यू. येस. हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. हवेत या घटकांचं प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. भूपृष्ठापासून जसे जसे उंचावर जावे तसे तसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होते. परिणामी उंची वाढत जाते तशी तशी हवा विरळ होत जाते. त्यामुळे हवेचा दाब ही
कमी कमी होतो. होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. चला बाकीचे स्टुडंट सुद्धा नाव रिप्लाय करा. एकदम इझी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. उंचीनुसार हवेचा दाब कमी का होतो हे फक्त सांगायचंय तुम्ही मला. एकदम इझी आहे. आता सगळ्यांनी आन्सर केलंय. चला सांगा. ऍज एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. चला इंग्लिश मीडियम स्टुडंटचा मला आन्सर पाहिजे. आहेत ना क्लासमध्ये इंग्लिश मीडियम स्टुडंट सुद्धा? कोण सांगणार आहे? इंग्लिश मीडियम स्टुडंट कोण आहे? ओके, शर्दुल माईक ऑन कर. सांग मला आन्सर. शार्दुल, स्विच ऑन दी माईक. चला पटापट आन्सर करा. त्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला तेवढा पाठ समजलाय की नाही समजलाय. एवढा इझी क्वेश्चन विचारलाय. तुम्ही घरी होमवर्क केलाय ना? संजना, माईक ऑन कर. सांग मला आन्सर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हवेत मॅम सांगू ना? हा सांग. हवेत धूळकण आणि विविध प्रकारचे वायू असतात. जसं जसं वरती आपण जाऊ तसं तसं हवेचा कमी होत जाते. ओके, बघा आन्सर फक्त एवढंच द्यायचंय. बघा काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. जसं जसं तुम्ही वरती जाणार तशी तशी हवाचं जे दाब आहे, एअरचा प्रेशर आहे तो कमी का होतो? त्याला आन्सर एवढंच द्यायचंय. बघा, ऍज वन मूव्ह हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर बिकम्स थिनर अँड थिनर. ऍज अ रिझल्ट द एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. काय आन्सर येणार? जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठापासून जसं भूपृष्ठापासून जसं वर जातो, पृथ्वीच्या भूपृष्ठापासून तुम्ही जसे जसे वर जातात तसे तशी हवा काय होत जाते? विरळ होत जाते. म्हणून त्या हवेत वरती म्हणून काय होतं? उंचावर हवेचा दाब कमी होतो. कळालं सगळ्यांना? कळालं का? जशी उंची वाढत जाते तसं तसं काय होतं? भूपृष्ठ म्हणजे जी हवा आहे ती काय होते? विरळ होते. त्याच्यामुळे काय होतं? त्याचा दाब वरती कमी असतो. हवेचा दाब उंचीवर कमी असतो. कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इफेक्ट डज टेम्परेचर हॅव ऑन एअर प्रेशर? व्हॉट इफेक्ट डज टेम्परेचर हॅव ऑन एअर प्रेशर? काय क्वेश्चन विचारला होता मी? नेक्स्ट क्वेश्चन की आपल्या हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? हवेच्या दाबावर तापमानाचा सुद्धा परिणाम होतो ना? तर चला कोण सांगणार मला? ओके, चला फर्स्ट नाव कोणाचं आलंय आपण बघूया. अदिती. ओके, अदिती सांग मला. हॅलो. हा. फर्स्ट, तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. सेकंड, जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो. थर्ड, जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते. त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते. फोर्थ, जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. ओके, नेक्स्ट कोण सांगेल अजून? प्रथमेश. मॅम, यस. तापमान व हवेचा दाब यांच्या जवळचा संबंध आहे. जिथे तापमान जास्त असते तिथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते. त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट अनघा. Hello ma'am, am I audible? येस.
तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध असतो. जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते. त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. ओके ओके दीपिका. ओके दीपिका. Hello, ma'am. Yes. Temperature and air pressure are closely related. Wherever the temperature is high, the air pressure is low. As the temperature rises, the air gets heated, expands, and becomes lighter. This lighter air in the vicinity of the Earth's surface starts moving up towards the sky. As a result, the air pressure in such areas decreases. ओके व्हेरी गुड. बघा तर काय सांगितलं होतं, काय इफेक्ट होतो टेम्परेचरचा एअर प्रेशरवर. टेम्परेचर अँड एअर प्रेशर आर क्लोजली रिलेटेड. यांचा एकमेकांचा खूप जवळचा संबंध आहे. ओके. वेरेवर द टेम्परेचर इज हाय द एअर प्रेशर इज लो. मग जसं जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा एअर प्रेशर कसं असतं, कमी असतं. बरोबर. जेव्हा तापमान जास्त असतं हवेचा दाब कमी असतो. ओके. ऍज द टेम्परेचर रायझेस द एअर गेट्स हीटेड. जेव्हा टेम्परेचर वाढलं तेव्हा एअर काय होते, पूर्ण गरम होते. ओके. जास्त हीटेड होते. एक्सपांड आणि ती काय होते, प्रसरण पावते. बरोबर. हवा गरम होते, प्रसरण पावते अँड बिकम्स लाइटर आणि ती काय होते, हलकी होते जराशी. ओके. दिस लाइटर एअर इन द विक्लिनिटी ऑफ द अर्थ सरफेस स्टार्ट मुव्हिंग अप टुवर्ड्स द स्काय. आणि मग अशी ही हलकी हवा काय होते, आकाशाकडे वरती वरती जाते. बरोबर. and as a result the air pressure in such areas decreases. आणि अशा प्रकारे तिथल्या एरिया मधला हवेचा जो दाब असतो तो काय होतो, कमी होतो. कळलं सगळ्यांना कसा रिलेशन आहे टेम्परेचरचा, कसा इफेक्ट होतो एअर प्रेशरवर. कळलं सगळ्यांना. आणि तसंच आपण हाय अल्टिट्यूडचा सुद्धा, उंचीचा आणि एअर प्रेशरचा कसं रिलेशन आहे ते सुद्धा बघितलं. ते कळलं सगळ्यांना. जसं जसं उंचावर जातो तसं तसं हवा लाइटर होते, विरळ होते. बरोबर. थिनर होते. मग तिथे सुद्धा त्यांचं काय होतं, एअर प्रेशर लो असतो. कळलं सगळ्यांना. नेक्स्ट तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हे क्वेश्चन आन्सर्स लिहायला सांगितले होते जे बेल्ट प्रेशर बेल्टच्या रिलेटेड होते. सगळ्यांनी लिहिले का घरी? केलं का तुम्ही सगळ्यांनी? जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. डायग्रामच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले होते ना, लिहिले सगळ्यांनी? बघा त्या डायग्राम मध्ये सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कशाचा डायग्राम दिलाय, टेम्परेचर झोन. बरोबर. टेम्परेचर एका डायग्राम मध्ये टेम्परेचर झोन दाखवलाय, दुसऱ्या डायग्राम मध्ये प्रेशर बेल्ट अँड प्लॅनेटरी विंड दाखवले. पहिल्या ह्याच्यामध्ये तापमान पट्टे दिलेत, तापमानाचे पट्टे दिलेले आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिलंय, पृथ्वीवरील हवादाब पट्टे. ओके. आणि ग्रहीय वारे. ओके. मग सगळ्यांना दिसतंय बघा इकडे कुठले कुठले झोन आहेत बघा. पहिलं काय, फ्रीग्रीड झोन, देन टेम्परेट झोन, टॉरिड झोन, परत टेम्परेट झोन अँड फ्रीग्रीड झोन. बरोबर. सगळ्यांना दिसतंय. सगळ्यांनी बघा पहिला वाला आहे तो फ्रीग्रीड म्हणजे काय, शीत कटिबंध. देन टेम्परेट म्हणजे समशीतोष्ण कटिबंध मराठीत. टॉरिड झोन म्हणजे काय, उष्ण कटिबंध. परत टेम्परेचर झोन म्हणजे काय, समशीतोष्ण कटिबंध. बरोबर. अँड देन फ्रीग्रीड म्हणजे शीत कटिबंध. ओके. आणि त्याच्या रिजन मध्ये असलेले त्यांनी प्रेशर बेल्ट सुद्धा दिलेले आहेत बघा. फ्रीग्रीड मध्ये कुठले आहेत, फ्रीग्रीड मध्ये सब पोलार लो प्रेशर आहे. बरोबर. देन टेम्परेट मध्ये कोण येतं, मिड लॅटिट्युडिनल हाय प्रेशर बेल्ट. देन टोराइड मध्ये कोण येतं, इक्विटोरियल लो प्रेशर बेल्ट. टेम्परेट मध्ये इथे आले परत मिड लॅटिट्युडिनल हाय प्रेशर बेल्ट. आणि फ्रीग्रीड मध्ये परत आलं पोलार लो प्रेशर बेल्ट. मराठीत सांगते तुम्हाला. वेट अ मिनिट. सॉरी.
ओके बघा, तर मराठीत बघा सगळ्यांनी सब पोलार लो प्रेशर म्हणजे काय, मराठीत झालं ते उपध्रुवीय कमी दाब पट्टे. ओके, उपध्रुवीय कमी दाब पट्टे. मिड लॅटिट्युडनल हाय प्रेशर म्हणजे काय, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट म्हणजे काय, विषुववृत्तीय कमी दाब पट्टा. मिड लॅटिट्युडनल हाय प्रेशर आता सांगितलं तुम्हाला काय, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा. आणि सब पोलार म्हणजे काय, उपध्रुवीय कमी दाब पट्टा. कळालं सगळ्यांना? सगळ्यांकडे बुक आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कशाला काय बोलतात. कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता आपल्याला काय करायचे, हे एक एक बेल्ट आहेत प्रेशर बेल्ट, ते आपल्याला एक एक करून एकदम हे करायचे, डिस्क्राईब करलेले आहेत, ते आपल्याला स्टडी करायचे. ओके, त्यांनी एकदम एक्सप्लेन केलेले आहेत. एक एक प्रेशर बेल्ट बद्दल तुम्हाला सांगितलंय, एक एक दाबपट्ट्यांबद्दल त्यांनी सांगितलंय आपल्याला, त्याचं आपल्याला माहिती घ्यायची. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आपण एक एक प्रेशर बेल्ट स्टडी करूया. बघा काय सांगितलंय ते, प्रेशर बेल्ट ऑन दी अर्थ सरफेस. ओके, आता आपल्या पृथ्वीवर भूपृष्ठावर जे जे दाब पट्टे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ओके, बघा काय दिलंय, द हीट रिसीव्ह फ्रॉम द सन इज अनइवन इन डिफरंट रिजन्स, हेन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर इज अनइवन फ्रॉम द इक्वेटर टू द पोल्स. As a result, the temperature zones are created. We have studied this in the previous class. बघा काय सांगितलं त्यांनी, सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता ही काय, अनइवन म्हणजे असमान आहे. ओके, विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानांचे वितरण कसे असते, असमान असते. बघा त्यांनी सांगितलंय, द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर म्हणजे जे तापमान आलंय ते इक्वेटर पासून पोलकडे कसं आहे, इक्वेटर पासून पोलकडे कसं आहे, ते अनइवन आहे, तिथे सुद्धा असमान आहे. ओके, म्हणजे उत्तर ध्रुवाकडून विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे. बघा इथे कळतं सगळ्यांना, इक्वेटर कुठे आपला, बघा इथे सगळ्यांनी इक्वेटर कुठे, मध्ये मध्ये इक्वेटर आहे ना, आणि पोलार साइड म्हणजे वरती नॉर्थ पोलार आणि खाली साऊथ पोलार. म्हणजे इक्वेटर पासून मध्ये, इक्वेटर दिसतं सगळ्यांना, इक्वेटर पासून इकडे नॉर्थ पोलारकडे म्हणजे उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे दोघांकडे तापमान कसं असतं, असमान असतं. ओके, कळालं सगळ्यांना, टेम्परेचर कसं असतं, अनइवन असतं. ऍज अ रिझल्ट द टेम्परेचर झोन्स आर क्रिएटेड. मग त्याच्यामुळे काय झालंय, हे जे प्रेशर बेल्ट आहेत ते काय झाले, तयार झालेले आहेत. ओके, वी हॅव स्टडीड दिस इन दिस प्रिव्हियस काळ, आणि याच्याबद्दल आपण लास्ट क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये स्टडी केलेला आहे. तर हा पॅरा कळाला सगळ्यांना का, टेम्परेचर झोन्स क्रिएट झालेले आहेत, कळाले सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, टेम्परेचर झोन का क्रिएट झाले, तापमान पट्टे का तयार झाले, कळालं का सगळ्यांना? कारण सूर्यापासून, सन पासून जे काही टेम्परेचर मिळतंय, जे काही हीट मिळते पृथ्वीवर, ती सगळीकडे कसे अनइवन आहे, सगळीकडे अनइवन डिस्ट्रीब्यूट झालेले, म्हणजे सगळीकडे असमान पसरलेली आहे. बरोबर, त्याच्यामुळे हे जे आहेत टेम्परेचर झोन, तापमान पट्टे हे काय झाले, निर्माण झालेले आहेत, क्रिएट झालेले आहेत. कळालं? चला तर आपण एक एक आता घेऊया. प्रेशर बेल्ट. ओके, फर्स्ट वाला काय, इक्वेटोरियल प्रेशर बेल्ट. कुठला आहे, इक्वेटोरियल प्रेशर बेल्ट. दिसतं सगळ्यांना, इथे सगळ्यांना दिसतोय मध्ये, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट म्हणजे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ओके, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. चला याच्याबद्दल काय सांगितलं आपण बघूया. द सन रेज कॅन बी परपेंडिक्युलर बिटवीन द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, सो द टेम्परेचर इज हायर इन दिस रिजन. बघा काय सांगितलं त्यांनी, संपूर्ण पृथ्वीचा विचार करता, म्हणजे फक्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकर वृत्त, यांच्या दरम्यान काय असतं, जे सनरेज पडतात ते कसे पडतात, परपेंडिक्युलर पडतात. कसे पडतात, परपेंडिक्युलर. ओके, लंबरूप पडतात.
सो द टेम्परेचर इज हायर इन दिस रिजन. त्याच्यामुळे या भागामध्ये तापमान कसं असतं, जास्त असतं. हेन्स एअर इन दिस रिजन गेट हिटेड, एक्सपांड, बिकम लाइटर अँड मूव्ह टुवर्ड्स द स्काय. आता जिथे टेम्परेचर जास्त तिथली हवा सुद्धा जास्त गरम होणार, बरोबर. आणि हवा गरम जास्त झाली तर ती काय होते, हलकी होते. कळालं? ओके, हलकी होते. आताच आपण बघितलं, जिथे टेम्परेचर जास्त असेल तिथे हवा गरम होते, ती हलकी होते आणि पटकन ती काय होते, वरती आकाशाकडे जाते, बरोबर. ॲज दिस प्रोसेस ऑपरेट कंटिन्युअसली, a low pressure belt gets formed in the central part of the region between the parallel 5 degree north and 5 degree south. बघा काय सांगितलंय, ही क्रिया सतत घडत असल्याने, ही क्रिया सतत, ही जी प्रोसेस आहे ती सतत घडते, त्याच्यामुळे बरोबर मध्यभागी काय झालाय, लो प्रेशर बेल्ट काय झालाय, तयार झालाय. ओके, सेंट्रलला तयार झालाय, बघितलं सगळ्यांनी. आणि तो बरोबर पॅरलल आहे कोणाला, कोणाला पॅरलल आहे, तो 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथला काय आहे, तो बरोबर तिथेच क्रिएट झालाय. बघा सगळ्यांनी, दिसतं सगळ्यांना इथे, बघा बरोबर मध्ये इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट आहे, बरोबर मध्ये विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. का तिथे मध्ये तयार झालाय, कारण तिथे काय आहे, जे सनरेज आहे, सूर्याची किरणे कशी पडतात, परपेंडिक्युलर पडतात. परपेंडिक्युलर पडल्यामुळे तिथली हवा पटकन गरम होते आणि ती काय होते, हलकी होते आणि आकाशाकडे जाते. आणि ही क्रिया, ही जी प्रोसेस आहे ती सतत घडते, त्याच्यामुळे तिथे काय झालंय, लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे. आणि तो पण बरोबर साऊथ पोल, हा जो खाली साऊथ पोल दिसतो सगळ्यांना, खालचा साऊथ पोल आणि वरचा नॉर्थ, म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला बरोबर 5 डिग्री 5 डिग्रीला काय झालंय, पॅरलल तो तयार झालेला आहे. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट कसा तयार झाला, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा कसा तयार झाला, कळालं का? तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट असेल तर सांगा, म्हणजे मला पुढे जायला. कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग पुढे जाऊया. ओके, आता इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट नंतर कुठला आला आपला, बघा कुठला आहे, मिड लॅटिट्युडिनल हाय प्रेशर बेल्ट, बरोबर. मिड लॅटिट्युडिनल हाय प्रेशर बेल्ट, मराठीत झालं बोलतात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. ओके, कुठे आहे तिथे बघा, दिसतं सगळ्यांना, वेट अ मिनिट, मिड लॅटिट्युडिनल दिसला सगळ्यांना, म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा दोन्ही साईडला आहे. ओके, चला त्याच्याबद्दल बघूया आता तो कसा क्रिएट झालाय. द हिटेड एअर बिकम लाइटर, स्टार्ट्स असेंडिंग and after reaching higher altitude moves towards the polar region, that is towards the north and south pole. बघा काय सांगितलं त्यांनी, विषुववृत्तीय म्हणजे आपल्या त्या इक्वेटोरियल मध्ये हवा एकदम हे झाली आहे ना, इक्वेटोरियल तिथे हवा जास्त हीट झाली आहे आणि तिथून हवा आता वरती वरती जाते, जसं आपण मगाशीच बघितलं. मग आता तीच गरम हवा काय करते, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचावर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे व उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे, म्हणजे वरचे पोलार रिजन म्हणजे नॉर्थ आणि साऊथच्या पोलार रिजन कडे वाहू लागतात, बरोबर. ड्यू टू लो टेम्परेचर ॲट हायर अल्टिट्यूड द एअर कूल्स डाऊन अँड बिकम्स हेवियर. आता जसं जसं वरती जाणार तसं हवा काय, तिथलं टेम्परेचर कसं असणार आहे, कमी असणार आहे ना. जसं जसं हवा वर जाते आणि तिथलं उंचावर काय असतं, टेम्परेचर कमी होतं. ओके, मग ती हवा जशी उंचावर जायला लागली मग ती हवा काय होते, जास्त गरम हवा थोडी थोडी थंड होते आणि थंड होऊन ती काय होते, बिकम्स हेवियर, ती काय होते, जड होते. ओके, दिस हेवियर एअर डिसेंड्स डाऊन इन बोथ द हेमिस्फियर इन द रिजन बिटवीन 25 डिग्री टू 35 डिग्री पॅरलल. आता ती जड झालेली हवा काय होते, परत खाली येते. ओके, थोडी खाली येते, खाली आल्यानंतर कुठे येते ती, 25 डिग्री आणि 35 डिग्री पॅरलल हेमिस्फियर, म्हणजे इथे बघा सगळ्यांनी 25 डिग्री दिसतं सगळ्यांना, 25 डिग्री आणि 35 डिग्री, इथे काय येते, ती खाली येते. बघा इथे
साऊथ पोलारला बघा 35 डिग्रीला आली आणि इथे बघा इथे सुद्धा 25 डिग्रीला ती पॅरलर आली बरोबर. 35 to 25 ला ती खाली आली. ओके. This leads to the formation of high pressure belts in this parallel of latitudes in the both the hemisphere. This air is dry, hence the region does not get rainfall. Consequently, most of the hot deserts on the earth are found in this region. बघा काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलंय बघा सगळ्यांनी. आता ती हवा कुठे आली, जी कमी जड झालेली हवा कुठे आली 25 डिग्री आणि 35 डिग्री म्हणजे जिथे तो मध्य हे आहे मध्य अक्षवृत्ताचा जो भाग आहे तिथे आली बरोबर. तिथे आल्यानंतर तिथे काय झाले हाय प्रेशर बेल्ट तयार झाले बरोबर. जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाले आणि त्यांनी काय सांगितलं तिथली हवा काय असते कोरडी असते त्यामुळे त्या भागामध्ये पाऊस पडत नाही. ओके. आणि अशाच ठिकाणी आपल्या पृथ्वीवरचे जे वाळवंट वगैरे आहेत ते या प्रदेशामध्ये आढळतात. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे अशा भागांमध्ये आपल्या पृथ्वीवरचे जे वाळवंट आहेत ते काय होतात आढळतात. कळलं सगळ्यांना. जे मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट आहे तिथे काय जे डेझर्ट्स आहेत आपल्या इथे राजस्थान वगैरे जे डेझर्ट एरिया आहे ना तो त्या रिजन मध्ये आढळून येतो. कळलं सगळ्यांना. सगळ्यांना कळलं का मिड लॅटिट्यूड मधलं मध्य अक्षवृत्तीय मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा काय सांगितलंय मिड लॅटिट्यूड मध्ये. आता आपल्या ज्या इक्वेटोरियल लो प्रेशरवर जी आपली हवा होती बरोबर ती हवा काय होती जास्त गरम झालेली होती राईट. बघा सगळ्यांनी परत एकदा ऐका. ही इक्वेटोरियल मधली जी हवा होती ना ती काय झाली गरम झालेली होती. तुम्हाला बोर्डवर दाखवते मी तुम्हाला सगळ्यांनी बोर्डवर लक्ष द्या. बघा ड्रॉ करून दाखवते. हा आपला आता मी अर्थ रिजन मी ड्रॉ करते. ओके. आता इथे मध्ये बरोबर काय होती इक्वेटोरियल होती ना इक्वेटोरियल लो प्रेशर होता बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं इथली जी हवा आहे ती आता काय होते वरती चाललेली बरोबर. ती गरम होती तर ती वरती चालली होती राईट. आता ती वरती चालल्यानंतर वरती गेली जसं जसं वरती जाणार आपण तसं जसं आपलं टेम्परेचर काय असणार आहे लो होणार. वरच्या एकदम उंचावर काय असतं टेम्परेचर लो होतं बरोबर. मग तीच हवा काय होते नंतर परत खाली येते जड होते आणि ती खाली येते बरोबर. थंड होते आणि ती खाली येते. मग इथेच तो काय झालाय तो प्रेशर तो बेल्ट काय झालाय तयार झालाय बरोबर 25 डिग्री टू 35 डिग्री बरोबर. म्हणजे ही हवा इकडे पण आली आहे इक्वेटोरियल मधली हवा इकडे वरती म्हणजे नॉर्थ साईडला पण गेली आणि साऊथ साईडला सुद्धा गेले. मग इथे सुद्धा ते काय झालंय प्रेशर बेल्ट तयार झालाय. इथे सुद्धा 25 डिग्री टू 35 डिग्रीला काय झालाय तो प्रेशर बेल्ट तयार झालाय बरोबर. हवा जशी जशी वरती गेल्यानंतर हवा थंड झाली परत ती खाली आली. इथे काय आलाय तो मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर. कळालं सगळ्यांना. आणि या प्रदेशामध्ये इथली जी एअर असते ती कशी असते कोरडी असते बरोबर. त्याच्यामुळे इथे काय असतं जे डेझर्ट वाले असतात डेझर्ट जिथे जिथे आपल्या अर्थवर डेझर्ट आहे ते या रिजन मध्ये येतात. कळालं सगळ्यांना. कळालं का आता. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मी प्रत्येकाला विचारणार आहे एक एक प्रेशर बेल्ट बद्दल तर मला तुम्ही सांगायचंय नंतर. ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट आता मिड लॅटिट्यूडल नंतर कुठलं आहे बघा सगळ्यांनी सब पोलार लो प्रेशर बेल्ट. कुठला आहे सब पोलार लो प्रेशर बेल्ट. चला सब पोलार लो प्रेशर बेल्ट दिसतं सगळ्यांना. येस दिसलं सगळ्यांना. 65 to 55 मध्ये दिसलं सगळ्यांना 65 डिग्री टू 55 मध्ये म्हणजे मराठीत झालं उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. ओके. चला ते कसे तयार होतात ते आपण बघूया. सब पोलार लो प्रेशर बेल्ट ड्यू टू अर्थ curvature the area between two parallels gets reduced as we move towards the poles. This results in lesser friction of the air with the earth surface. बघा काय सांगितलं त्यांनी पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग कसा आहे तो कर्वेचर म्हणजे थोडा वक्राकार आहे. कर्वेचर म्हणजे थोडा कर्व आहे बरोबर. बघा सगळ्यांनी इकडे बघा सगळ्यांनी. आता जसं जसं आपण वरती जातोय
पोलार साईडला जातोय. पोलार साईड म्हणजे वरचा साईड ना, नॉर्थ पोलार आणि साऊथ पोलार. वरच्या साईडला जाताना बघा आपला अर्थचा जो सरफेस आहे कसा झालाय, तो वक्राकार झालाय, गोल झालाय ना, थोडासा वक्र झालाय, कर्व झालाय ना, बरोबर. मग त्यांनी तेच सांगितलंय, जसं जसं आपण पोलार साईडला जातो तसं तसं एरिया काय होतोय, कर्व होतोय, बरोबर. कर्व झाल्यामुळे काय झालंय, तिथले जे प्रदेशाचे जो रिजन आहे तो काय झालाय, कमी झालाय, बरोबर. त्यांचा एरिया सुद्धा कमी झालाय, बरोबर. मग याच आकारामुळे, त्यांच्या या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यामध्ये जास्त काय मिळतो, जास्त तिथली हवा पटकन बाहेर, म्हणजे एअर इन दिस रिजन इज थ्रोन आउट बिकॉज ऑफ दिस रिड्यूस फ्रिक्शन अँड ऑल्सो बिकॉज ऑफ अर्थ रोटेशनल मोशन. बघा, मग तिथली जी हवा आहे बाहेर पडायला तिला जास्त इझिली होतं. ओके, त्यांच्या कमी रिजनमुळे आणि तिथलं जे फ्रिक्शन आहे, तिथलं फ्रिक्शनमुळे आणि तिथलं जे कमी रिजनमुळे तिथली हवा पटकन बाहेर पडते. ओके, आणि आपली सगळ्यांना माहिती आहे आपली अर्थ रोटेशनल मोशन, अर्थ स्वतःभोवती सुद्धा फिरते ना, मग या सगळ्या याच्यामुळे काय होतं, तिथली हवा पटकन बाहेर पडते. दिस लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ ए low pressure belt. This condition is observed in the area between 55 degree and 65 degree parallel in both the hemisphere. बघा काय सांगितलंय त्यांनी, सगळ्यांनी लक्ष द्या. आता जसं जसं आपण वरती जाणार, पोलार साईडला जाणार, तर त्या सगळ्यांना ध्रुवांकडे, पोलार साईड म्हणजे काय, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, साऊथ पोलार आणि नॉर्थ पोलार, या दोघांकडे आपण जसं जाणार तर तिथला एरिया काय होतोय बघा, कर्व आहे. अर्थचा तिथला एरिया कसा आहे, कर्व आहे, म्हणजे तिथला रिजन सुद्धा कमी आहे, बरोबर. म्हणून तिथली जी हवा आहे ना ती पटकन बाहेर पडते. ओके, तिथली हवा आहे ना ती पटकन बाहेर पडते. ओके, आणि तिथलं आपली अर्थ स्वतःभोवती सुद्धा फिरते, हे सुद्धा रिझन आहे, त्याच्यामुळे तिथली हवा पटकन बाहेर पडते. ओके, पटकन बाहेर फेकली जाते. ओके, त्यामुळे तिथे काय होतं, लो प्रेशर बेल्ट तयार झालाय तिथे, म्हणून काय झालंय, कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. दिसतं सगळ्यांना सब पोलार लो प्रेशर, आणि इथे सुद्धा सब पोलार लो प्रेशर, आणि हा पट्टा 65 डिग्री टू 55 डिग्री मध्येच आहे. कळालं सगळ्यांना. तर सब पोलार लो प्रेशर काय तिथे कळालं सगळ्यांना, सब पोलार लो प्रेशर काय आहे, कारण तिथे रिजन कमी आहे, बरोबर. पोलार साईडला रिजन कमी भेटतोय ना आपल्याला, आपली जी अर्थ आहे ती हे गोल आहे ना, मग तिथे वरती कर्व आहे थोडंसं, आणि रिजन कमी आहे, म्हणून तिथली हवा पटकन बाहेर जाते, आणि आपली अर्थ स्वतःभोवती रोटेशन करते, तर त्याच्यामुळे पटकन हवा बाहेर फेकली जाते. ओके, त्यामुळे तिथे लो प्रेशर बेल्ट तयार होतात, कमी दाबाचे पट्टे तयार होतात. कळालं सगळ्यांना. आणि त्यांचं डिग्री काय आहे, 55 टू 65 डिग्री. ओके, कळालं सगळ्यांना. ओके, आता सब पोलार नंतर काय आलेत, कुठले आलेत बघा सगळ्यांनी. सब पोलार नंतर आलेत पोलार हाय प्रेशर बेल्ट. बघा सगळ्यांनी शेवटी आहे बघा, पोलार हाय प्रेशर बेल्ट एकदम. ओके, चला ते वाला आपण बघूया. मराठीत बोलतात ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. ओके, बघा काय सांगितलं इथे, इन बोथ द पोलार रिजन द टेम्परेचर इज बिलो 0 डिग्री थ्रू आउट द इयर, हेन्स हेअर द एअर इज कोल्ड. ॲज अ रिझल्ट हाय प्रेशर बेल्ट गेट्स फॉर्म. दीज आर कॉल्ड पोलार हाय प्रेशर बेल्ट. बघा काय सांगितलंय, आता या वरच्या पोलार म्हणजे एकदम वरच्या साईडला, आता वरच्या पोलार रिजन एकदम वरच्या साईडला काय होतं, तिथं टेम्परेचर खूप कमी असतो पूर्ण वर्षभर तिथलं जे टेम्परेचर असतं ना एकदम 0 डिग्री सेल्सिअस असतं. ओके, त्यामुळे तिथली हवा काय असते, थंड असते. ओके, आणि थंड हवा असल्यामुळे तिथले जे वारे आहेत ते सुद्धा थंड असणार, त्याच्यामुळे तिथे काय होतं, लो प्रेशर बेल्ट तयार झालेत. ओके, तिथे काय झालेत, सॉरी, हाय प्रेशर बेल्ट तयार झाले, तिथे जास्त दाबाचे पट्टे तयार झाले, मग त्यामुळे त्यांना काय बोलतात, पोलार हाय प्रेशर बेल्ट. ओके, ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. आणि दे जनरली ऑक्युपाय द एरिया बिटवीन 80 डिग्री टू 90 डिग्री पॅरलल इन द बोथ दी हेमिस्फिअर. आणि त्यांचा रिजन काय आहे बघा सगळ्यांनी, किती डिग्री आहे, 80 डिग्री टू 90 डिग्री. इथे दिलेलं नाहीये, सगळ्यांनी लक्षात ठेवा, 80 डिग्री टू 90 डिग्री आहे. ओके, कळलं सगळ्यांना. तिथे एकदम कमी टेम्परेचर असतो, आणि तिथे टेम्परेचर कमी, मग तिथे प्रेशर बेल्ट कसे असणार, जास्त असणार. ओके, त्यामुळे तिथं जास्त हाय प्रेशर बेल्ट तयार झाले. ओके, नेक्स्ट, द ड्युरेशन अँड द इंटेन्सिटी ऑफ द सन रेज
varies during particular periods of the year in both the hemispheres. As a result, the location of the temperature zones and the pressure belts dependent on the sun's heat also vary. This change is of the order of 5 degree to 7 degree towards north in Uttarayan and 5 degree to 7 degree south in Dakshinayan. Dakshinayan. This is called the oscillation of the pressure belt. बघा इथे काय सांगितलं त्यांनी सूर्याच्या जे हे आहेत सनरेजचं जे ड्युरेशन अँड इंटेन्सिटी आहे ओके म्हणजे सूर्याच्या जो कालावधी आहे टाइम पिरियड आणि त्याची इंटेन्सिटी ओके तीव्रता त्याच्यामुळे काय होतं उत्तर आणि दक्षिण जे हे आहे उत्तर आणि दक्षिण काय बोलतात त्याला गोलार्ध त्याच्यावर काय होतं थोडासा परिणाम होतो ओके त्याचा थोडासा बदलत जातं ओके मग त्याच्यामध्ये काय होतं त्यांचे त्यामुळे तिथे ते तापमान पट्टे आणि त्यांचं जे दाब पट्टे आहेत टेम्परेचर झोन आणि त्यांचं जे एअर प्रेशर बेल्ट त्यांच्यामध्ये काय होतं त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होतो ओके आणि हा बदल कसा असतो बघा 5 डिग्री टू 7 डिग्री काय असतं नॉर्थ उत्तरायण म्हणजे दक्षिण नॉर्थ उत्तरायण म्हणजे काय उत्तरायण ओके आणि नॉर्थ साऊथ इन दक्षिणायन दक्षिणेकडे काय असतं दक्षिणायन ओके यालाच काय बोलतात ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट हवा दाबाचे काय बोलतात मराठीत त्याला आंदोलन कळालं सगळ्यांना कळालं का सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियामुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्ध दरम्यान बदलत जाते मग त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो आणि हा बदल कसा असतो उत्तरायण मध्ये 5 डिग्री टू 7 डिग्री उत्तरेकडे आणि दक्षिणायन पण 5 डिग्री टू 7 डिग्री दक्षिणेकडे कळालं सगळ्यांना कळालं का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा कळालं माझा आवाज येतोय का जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये कळालं का ओके तर सगळे ओके त्याच्यानंतर काय दिलं आपण बघूया तर सगळ्यांना सगळे प्रेशर बेल्ट कळाले सगळे तापमानाचे पट्टे कळाले कसे क्रिएट झाले आणि कशामुळे झाले ओके चला त्याच्या पुढे जाऊया आपण काय सांगितलंय ऑलवेज रिमेंबर बघा लक्षात ठेवायला सांगितलं काहीतरी बघूया आपण द मेजर डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर झोन and the pressure belt is that the temperature zones are continuous and are spread from the equator to the poles from torrid to frigid. Pressure belts are not continuous and areas of the high and low pressure are found in different regions from the equator to the poles. बघा काय सांगितलं तापमान पट्टे आणि हवामान पट्टे हवा दाब पट्टे यांच्यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे काय तापमान पट्टे हे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असं पसरलेले आहेत पण जे हवा दाब पट्टे आहेत ते सलग नाहीयेत नसून कमी आणि हवा दाबाची क्षेत्रे विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात जातात कळालं सगळ्यांना टेम्परेचर झोन कसे आहेत सरळ म्हणजे कंटिन्युअसली स्प्रेड होतात त्यामुळे ते इक्वेटर टू पोल्स कडे बरोबर जातात दोन्ही साईडला पसरतात ओके बरोबर दोन्ही साईडला काय कमी तापमान कमी आणि जास्त असे पसरलेले आहेत पण प्रेशर बेल्ट काय आहेत हे सलग नाही कंटिन्युअस नाहीये ओके त्यामुळे काय होतं हाय आणि कमी हाय अँड लो प्रेशर्स आर फाउंड इन अ डिफरंट रिजन फ्रॉम द इक्वेटर म्हणजे ते वेगवेगळ्या रिजन मध्ये दिसून येतात कळालं सगळ्यांना कळालं का रिप्लाय करा ओके नेक्स्ट काय दिलाय बघा इफेक्ट आता इफेक्ट बघा त्याचे एअर प्रेशरचे इफेक्ट सगळ्यांना विचारतील एक्झाम मध्ये व्हॉट आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ एअर प्रेशर has the following effects
बघा काय काय इफेक्ट होतात एअर प्रेशरचे सगळ्यांनी लक्ष द्या. हवा दाबाचे, हवेच्या दाबाचे काय काय परिणाम होतात. ओरिजिन ऑफ विंड म्हणजे काय, वाऱ्यांची निर्मिती, वारे तयार होतात. जनरेशन ऑफ स्टॉर्म्स, वादळे सुद्धा तयार होतात. कन्व्हेक्शनल टाइप ऑफ रेन, आरोह पर्जन्याची निर्मिती होते. एअर प्रेशर अफेक्ट दी ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी टू. आता या एअर प्रेशरचा आपल्या ब्रीदिंग म्हणजे आपल्या श्वसन प्रक्रियेवर सुद्धा, आपली आपण ब्रीदिंग करतो ना त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. कळालं सगळ्यांना काय काय होतं एअर प्रेशरमुळे. वादळे निर्माण होतात, वारे तयार होतात, पाऊस पडतो आणि आपल्या ब्रीदिंग वर सुद्धा त्याचा परिणाम होतो. ओके. ओरिजिन ऑफ विंड, ओरिजिन ऑफ विंड म्हणजे हवेचा वाऱ्याची निर्मिती होते, वारे तयार होतात. जनरेशन ऑफ स्टॉर्म, वादळे तयार होतात. कन्व्हेन्शनल टाइप ऑफ रेन म्हणजे खूप जास्त प्रमाणाचा पाऊस पडतो. आणि एअर प्रेशरचा अजून कशावर परिणाम होतो, आपण आपली जी श्वसन प्रक्रिया आहे, आपली ब्रीदिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. कळालं आता. माझा आवाज येतो सगळ्यांना. सगळ्यांना आवाज येतोय माझा क्लिअर. ओके. सगळ्यांना कळालं इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर कळाले का सगळ्यांना, सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके चला बघा लेसन कम्प्लीट होत आलेलं आहे. थोडस 2-3 पॉइंट्स आहेत, पटकन करूया. नेक्स्ट काय दिलंय बघा, आयसोबार्स. आता आयसोबार्स म्हणजे काय बघूया आपण. मराठीत बोलतात समदाब रेषा. द लाईन्स दॅट जॉईन्स द प्लेसेस ऑफ इक्वल प्रेशर ऑन द मॅप इज कॉल्ड आयसोबार्स. is called an isobar. The line that joins the places of equal pressure on the map is called an isobar. बघा समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला काय बोलतात, समदाब रेषा. आता आपल्या या मॅप मध्ये दिसतं सगळ्यांना मॅप. या मॅप मध्ये जिथे जिथे सेम टेम्परेचर असेल, सेम एअर प्रेशर असेल, बरोबर. आता या मॅप मध्ये जिथे ज्या ज्या प्लेसेस मध्ये सेम एअर प्रेशर असेल तर त्यांना एक लाईननी काय केलंय, जॉईन केलंय. ते प्लेसेस एका लाईननी जॉईन केलेले. मग त्या लाईनलाच काय बोलतात, आयसोबार. कळालं सगळ्यांना. कळालं का, जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. आयसोबार्स म्हणजे काय, नकाशामध्ये समान दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने जोडलेले जातात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात. ओके. तर तुम्हाला जी डायग्राम आहे तिथे समजेल, तिथे तुम्ही बघायचंय कुठल्या कुठल्या रेषेने कुठली कुठली जॉईन केलेले आहेत आणि तिथे ते त्यांना काय बोललं, आयसोबार. ओके. कळालं सगळ्यांना. आता सगळ्यांना मॅप दिसतोय. आता इथे जरा तो मॅप बघा, सगळ्यांनी मॅप कडे लक्ष द्या. थोडा आता तो उलटा आहे तर मी असं तुमच्या याच्यामध्ये बघा जरा. इथे बघा लाईन तोडलेली दिसते सगळ्यांना. लाईन्स बघा वेगवेगळ्या डिफरंट लाईन्स आहेत बघा, दिसतं सगळ्यांना. तर त्या सगळ्या काय आहेत, आयसोबार्स आहेत. ओके. कळालं सगळ्यांना. दिसतंय का सगळ्यांना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी मॅप घरी बघायचंय. ओके. मॅप घरी सगळ्यांनी बघायचंय. ओके चला नेक्स्ट पुढे बघूया आपण काय दिलंय. ऑलवेज रिमेंबर. बघा इथे अजून एक दिलंय आपल्याला, एअर प्रेशर इज मेजर इन दी युनिट्स ऑफ मिलीबार्स. बघा एअर प्रेशरचं युनिट काय आहे बघा, जसं आपलं फोर्सचं युनिट आहे, वर्कचं युनिट आहे, आहेत ना सगळ्यांचे युनिट. कशामध्ये आपण त्याला हे करतो, मेजर करतो. तसं एअर प्रेशरला मेजर करायला युनिट बघा काय, मिलीबार. सगळ्यांनी लक्षात ठेवा, एअर प्रेशर इज मेजर इन मिलीबार. ओके. फॉर दिस अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड बारोमीटर इज यूज. आता तुम्हाला जर एअर प्रेशर तुम्हाला मेजर करायचं असेल त्याच्यासाठी बारोमीटर यूज करतात. जसं आपलं टेम्परेचर आपण
थर्मामीटर मध्ये करतो ना तसं एअर प्रेशर बारोमीटर मध्ये. द एअर प्रेशर ऍट दी अर्थ सरफेस इज मेजर विथ दी इन्स्ट्रुमेंट. आता आपल्या अर्थ सरफेस जवळचं जे एअर प्रेशर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण बारोमीटर काय करतो यूज करतो. कळालं सगळ्यांना. मराठीत बोलतात त्याला हवा दाब मापक. कळालं सगळ्यांना. हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते. आपल्याला हवेचा दाब जर मोजायचा असेल तर आपण हवा दाब मापक काय करतो यूज करतो. कळालं सगळ्यांना. बारोमीटर. तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारते, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट. अजून एक इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. डू यू नो ऑल थिंग्स इन अँड ऑन द अर्थ स्टे earthbound because the earth's gravity. This includes air which is in the gaseous form. Due to the earth's gravity, air is pulled to the earth's surface. That is why air pressure is maximum at sea level. Note that air exerts pressure on everything and everyone including earth. It is believed that the weight of the air column on any one person head amounts is 1000 kg. बघा इथे काय सांगितलं बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामुळे आपण काय करतो पृथ्वीवर एकदम जखळून राहतो. बरोबर नाही तर आतापर्यंत आपण हवेत उडलो म्हणजे हवेत तरंगत असो, पण आपण जमिनीवरच काय आहे कारण आपल्याकडे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. बरोबर. आणि यामधून वायू रूपात असलेली हवा देखील सुटत नाही. त्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जी हवा आहे ती सुद्धा सुटत नाही. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे काय केली जाते ओढली जाते. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होते एअर प्रेशर काय होतं की अर्थच्या सरफेस कडे काय झाली गेली ओढली जाते. ओके. त्यामुळे काय होतं सी लेवलला जी हवेचा हे असतो सी लेवलला एअर प्रेशर काय असतो सगळ्यात जास्त असतो. ओके. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्यावरही हवेचा दाब कार्य करत असतो. हे लक्षात ठेवा. आता सगळीकडे एअर प्रेशर आहे. एखाद्या टेबलवर सुद्धा एअर प्रेशर आहे. एखाद्या सगळ्या वस्तूवर किमान आपल्या बॉडीवर सुद्धा एअर प्रेशर आहे. ओके. मग त्यांनी सांगितलंय प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किती असतो एअर प्रेशर 1000 kg. कळालं सगळ्यांना. कळालं का. जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का. ओके. तर सगळ्यांना कळालं एअर प्रेशर बद्दल. हा लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळालं का एअर प्रेशर बद्दल. ओके. होमवर्क मध्ये काय करणार तुम्ही क्वेश्चन आन्सर राईट. चला मला इथे काही फिलिंग द ब्लँक्स आहे मला आन्सर सांगायचं तुम्ही. ओके. चला प्रत्येकाने फर्स्ट क्वेश्चन काय ऍट हायर अल्टिट्यूड एअर बिकम्स. चला कोण सांगणार. हवा उंच गेल्यावर डॅश होते. चला कोण सांगणार आन्सर. थिकर थिनर हॉटर मोर ह्युमिड. कोण सांगणार आन्सर. कसे होते. बघूया. येस विरळ. येस. थिनर म्हणजेच काय विरळ. ओके. कशी होते विरळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन एअर प्रेशर इज एक्सप्रेस इन. चला एअर प्रेशर कशामध्ये मोजतात. एअर प्रेशरचं सॉरी मोजत नाही कशा त्याचं युनिट काय एअर प्रेशरचं आत्ताच मी सांगितलं मिलीबार. येस काय मिलीबार. व्हेरी गुड. नेक्स्ट ऑन द अर्थ एअर प्रेशर इज युनिफॉर्म अनइवन लो हाय. पृथ्वीवर हवेचा दाब कसा आहे समान असमान जास्त कमी. कोण सांगेल कसा आहे. पृथ्वीवर हवेचा दाब कसा आहे. सॉरी रॉंग आन्सर.
अनइवन. येस, व्हेरी गुड. अनइवन आहे. पहिलं स्टार्टिंगलाच आपण जेव्हा प्रेशर बेल्ट बघतानाच मी सांगितलंय सूर्याची किरणे सगळीकडे समान पसरलेल्या आहेत का? नाही. त्याच्यामुळे तिथले जे तापमान कसं असणार? अनइवन. बरोबर, असमान आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The dash pressure belt spread between 5 degree north and 5 degree south parallel. Equatorial low, polar high, subpolar low, mid latitudinal high. चला, कुठला हा जो बार आहे 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण आहे? विषुवृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त. कोण सांगेल? येस, इक्वेटोरियल लो. राईट, कळालं सगळ्यांना? बरोबर, इक्वेटोरियल लो आहे ना, विषुवृत्तीय कमी दाबाचाच पट्टा आहे ना 5 डिग्री. ओके, कळालं सगळ्यांना लेसन? सगळ्यांनी काय करायचंय? होमवर्क मध्ये एक्सरसाइज पूर्ण क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. मी नेक्स्ट क्लास मध्ये सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगणार आहे आणि चेक करणार आहे. सगळ्यांनी लिहिलेत का राईट? बरोबर. ओके, आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करणार आहे आज. सगळ्यांनी होमवर्क करायचंय. ओके, चला मग आपण इथे थांबूया. आपला लेसन सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्लास मध्ये आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके, कोणाला काय डाऊट आहे आजच्या लेसन मध्ये? हा, ओके, चला तुम्ही क्लास करू शकता. बाय, गुड नाईट. बाय.